हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सी येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, डीएचएस आरोग्य विभागाची जी अपकमिंग वॅकन्सी आहे याच्यासाठी मित्रांनो आरडी फार्माची एक स्पेशल बॅच घेण्यात येते। तर या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर मित्रांनो, हा जो व्हॉट्सअप नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा आरोग्य विभागासाठी तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे असेल तरी पण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। आणि मित्रांनो, कालच आपले 25K सबस्क्रायबर 25,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याच्यासाठी आपण डिस्काउंट पण देतोय। आणि मित्रांनो, तुम्ही जो माझ्यावरती भरोसा ठेवला आणि आपल्या चॅनलला सपोर्ट केला त्याच्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे मनापासून धन्यवाद। आता मित्रांनो, आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू। तर इथे वॅकन्सी तुम्ही कुठून आलेली आहे स्क्रीनवरती बघू शकता, नवी मुंबई महानगरपालिका। तर मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। आणि मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर ज्या पण वॅकन्सी डिस्कस करतो सर्व ऑफिशियल साईटवर जाऊनच दाखवतो, जेणेकरून स्टुडंटला पण समजून जातं की वॅकन्सी कुठून येत आहेत आणि मित्रांनो करेक्ट इन्फॉर्मेशनच आपण दाखवतो। तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या साईटवर आल्याच्या नंतर जॉब सेक्शन मध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो, इथे तुम्ही हे जे नोटिफिकेशन बघताय, इथे जे आरोग्य विभाग 5th नंबरचं आहे याच्यामध्ये औषध निर्माता तुम्ही बघू शकता। तर हे नोटिफिकेशन आपण डाउनलोड करून सगळ्या गोष्टी इन डिटेल मध्ये बघणार आहेत। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता नवी मुंबई महानगरपालिका याच्या अंतर्गत जी फार्मासिस्ट पोस्ट आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू। तर याच्यामध्ये औषध निर्माता आणि मित्रांनो ह्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार, म्हणजे कोणते स्टुडंट या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकतात। तर ज्या स्टुडंटचं मित्रांनो बी फार्म झालेलं आहे, सोबतच ज्या स्टुडंटचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे, आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे फार्मसीची कुठलीही वॅकन्सी असेल तर मित्रांनो महाराष्ट्राचं जे काही फार्मसी काउन्सिल आहे त्याचं रजिस्ट्रेशन लागतं, म्हणजे पीसीआयचं इन शॉर्ट मेडिकल लायसन्स तुम्हाला रिक्वायर्ड असतं। म्हणजे तुम्ही डिप्लोमा फ्रेशर असताल किंवा बी फार्म फ्रेशर असताल आणि सोबतच तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर या वॅकन्सीसाठी तुम्ही इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, इथे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असते मित्रांनो, इथे 2 वॅकन्सीज आहेत। तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 फार्मसीच्या वॅकन्सीज, आणि ह्या 2 वॅकन्सीचं जर डिवायडेशन बघितलं तर ब साठी 1 आणि ओपन साठी 1 वॅकन्सी असेल, अशा 2 वॅकन्सीज आहेत। आणि एज क्रायटेरिया जर बघितला तर ओपन साठी 38 आहे आणि जे कॅटेगरी मध्ये वॅकन्सी त्याच्यासाठी 43 आहे, आणि ह्याच्यामध्ये जी सॅलरी आहे ती 17,000 आहे। आणि मित्रांनो, आता काही स्टुडंट म्हणते सर 2च वॅकन्सी आहेत, तुम्ही व्हिडिओ बनवताय। तर मित्रांनो, आपण एका स्टुडंटचं जरी फ्युचर आपल्या व्हिडिओमुळे वेगळं झालं तरी पण मित्रांनो आपण व्हिडिओ बनवणार, ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणार। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची वॅकन्सी आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आता जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतायत त्यांना पण परमनंट करण्याचं नोटिफिकेशन आलंय, पण त्याच्यामध्ये 10 इयरचं तुमचं जॉब झाला पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही परमनंट होतात। तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचंय तर याच्यासाठी जे इम्पॉर्टंट डेट आहे ते आपण डिस्कस करणार आहेत। या नोटिफिकेशन मध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिल्यात। हा नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनल वरती पण अवेलेबल होईल, एकदा तुम्ही व्यवस्थित रीड करा। तर मित्रांनो, अर्ज दिनांक 22/6/2026 पासून स्टार्ट झाले आणि लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन आहे मित्रांनो ते म्हणजे 6 जुलै 2026। तर अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो 6 जुलै 2026 च्या आधी तुम्हाला अप्लाय करायचे। अप्लाय कसं करायचंय, तुम्हाला या नोटिफिकेशन मध्ये मित्रांनो काय होणार आहे, हे अर्जाचा नमुना आहे, याची प्रिंट घ्या, हे सर्व डिटेल मध्ये फिल करा आणि सोबतच तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे जेवढे पण डॉक्युमेंट आहेत किंवा इथे जेवढे पण डॉक्युमेंट दिलेत हे सर्व डॉक्युमेंट त्याला अटॅच करा। आणि मित्रांनो, हा जो ऍड्रेस दिलाय या ऍड्रेस वरती तुम्हाला कार्यालयीन वेळेमध्ये काय करायचंय, पाठवायचं। इथे जर तुम्ही बघितलात तर शनिवार व रविवार वगळता 6 जुलै 2026 च्या आधी तुम्हाला काय करायचे, तुमचं जे ऍप्लिकेशन फॉर्म असेल फिल केलेला आणि त्याला सोबतच एज्युकेशन क्वालिफिकेशन सपोर्ट करणारे डॉक्युमेंट, जसं म्हणजे तुमचा डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाचे सर्टिफिकेट लागतील, तुमची डिग्री झाली असेल तर डिग्रीचे सर्टिफिकेट लागतील, असे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला हे जे ऍड्रेस दिलेला आहे आरोग्य विभागाचा त्याच्या ऍड्रेस वरती मित्रांनो नवी मुंबईमध्ये तुम्हाला काय करायचंय, ऍप्लिकेशन तुम्ही जाऊन करू शकता।
किंवा मित्रांनो पोस्टने पण करू शकता। याची सगळी डिटेल तुम्हाला या नोटिफिकेशन मध्ये व्यवस्थित दिले। आणखीन काही डाऊट असेल मला WhatsApp वरती मेसेज करू शकता। आणि मित्रांनो आपल्या आरडी फार्माची DHSC बॅच डिस्काउंट मध्ये चालू आहे, तर ही बॅच घ्यायची असेल किंवा स्टडी मटेरियल घ्यायचं असेल तर आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे यावरती WhatsApp मेसेज करू शकता। ऑफिशियल नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे। आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत शेअर करा। थँक्यू ऑल।